डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशाच्या संसदेमध्ये या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे अनुदार असे उद्गार काढले, ज्या पद्धतीनं आणि ज्या कुशनिष्ठेच्या भावनेनं त्यांनी ते उद्गार काढले, त्याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी बाबासाहेबांवर प्रेम करणारे त्यांचे अनुयायी आम्ही मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत. आंबेडकर 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 अशी रट लावून तुम्ही लोक जेवढा वेळ घालवता तेवढ्या वेळा परमेश्वराचं नाव घेतले तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल, अशा पद्धतीचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता. पण ह्या महोदयांना माहीत नाही, स्वर्ग नरक आजपर्यंत कुणीही बघितलेला नाही. पृथ्वी तलावरला रहिवासी पृथ्वी तलावरच या ठिकाणी मृत पावतो. पण कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये जो अंधकार होता तो दूर करून त्यांचं जीवन प्रकाशमान करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अवमान या तडीपार गृहमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्याचा निषेध हा झालाच पाहिजे, या उद्देशानं आम्ही मंडळी या ठिकाणी जमलो. 2 वेळा आयुष्यामध्ये यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळालेल्या राज्यघटनेचा लाभ मिळाला. पहिल्यांदा गुजरातमध्ये त्या ठिकाणी तडीपार म्हणून जे झाले तेही राज्यघटनेच्या तरतुदीत झाले आणि आज देशाचं गृहमंत्रीपद जे भूषवतात तेही भारतीय संविधानाच्या राज्यघटनेच्या माध्यमातूनच स्वीकारतायत, भूषवतायत. पण ह्या माणसाची पात्रताच नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे समजून घेऊ शकतील आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे आहे, आज निवडणुका संपलेल्या आहेत, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये सातत्यानं महाराष्ट्रात येऊन शिवशाहू फुले आंबेडकर नावाचा जप करणाऱ्या ह्या गृहमंत्र्याला आज या साऱ्या मानवांची गरज राहिलेली नाही आणि म्हणून त्याच्या मनामध्ये जे आहे, अंतर्मनात जे आहे ते त्या ठिकाणी होटावर आलेलं आहे. आम्ही जाहीरपणानं त्यांच्या या विधानाचा निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला जर राज्यघटनेची चाड असेल, डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आदर असेल तर त्यांनी त्यांना गृहमंत्री पदावरून दूर केलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी देखील या ठिकाणी जनतेच्या वतीनं. पाहायला गेलं तर सर, पनवेल या ठिकाणी भाताम या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहरामध्ये विटांबना करण्यात आली आणि ओरम देखील या ठिकाणी देखील महिलेवरती अत्याचार झाले आणि परभणी या ठिकाणी देखील अत्याचार होते. याकडे कसा प्रकार आपण आज बघतोय महाराष्ट्राची परिस्थिती. सुरुवातीला आपण जंगलराज म्हणून बिहारला असायचो, पण आंदोलन, राज्यघटनेनं जो अधिकार जनतेला दिलेला आहे त्या आंदोलन करत असताना सोनवणे नावाच्या आंदोलकाचा त्या ठिकाणी परभणीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू होतो. बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारा जो सरपंच आहे संतोष देशमुख, त्याच्या अतिशय निर्गुणपणानं खून होतोय आणि या साऱ्याशी संबंधित असणारी माणसं निर्लज्जपणानं सत्तेमध्ये आहेत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. ज्या वाल्मिक कराडचं नाव सातत्यानं घेतलं जातंय, नागपुरामध्ये राज्याचं अधिवेशन चालू असतानाही धनंजय मुंडे यांचा अगदी जवळचा सहकारी असणाऱ्या या वाल्मिक कराडवर त्या ठिकाणी कारवाई होत नाही आहे. जे सोनावण्यांच्या मृत्यूमागे आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. सारं अतिशय उद्वेगजनक आहे आणि या देशामध्ये मनुस्मृतीला अनुसरून असंच वागण्याचा निर्धार भाजपचा आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. काँग्रेस पक्षाची नाही तर संपूर्ण देशवासियांची भूमिका आहे
का ज्यांनी ह्या देशाला राज्यघटना दिली, संविधान दिलंय, अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान ह्या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे जर संसदेमध्ये करत असतील तर याच्यासारखी निंदनीय बाब कोणती नाही. एकीकडे बाबासाहेबांचा अपमान स्वतः करायचा आणि याचे सगळे खापड जे राहुलजी गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करतात, संसदेबाहेर यांचेच खासदार हे राहुलजींना धक्काबुक्की करतात, तिथे सगळी CCTV यंत्रणा असताना देखील राहुलजी आणि काँग्रेसवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करतात. कारण यांना हे संविधान मान्य नाही आणि हे मनुस्मृती मानणारे आहेत. म्हणून पुन्हा एकदा या देशामध्ये मनुस्मृती आणण्यासाठी आणि संविधान संपवण्यासाठी हा भाजपाचा पूर्वनियोजित असं हे षडयंत्र आहे. याच्यामध्ये त्यांच्या जे पोटात होतं ते ओटावर आलेले आणि या घटनेचा संपूर्ण देशवासी म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो.